ओके, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। सो पिछले क्लास में अब मेरा बचपन, अब्दुल कलाम के बचपन के बारे में हम लोगों ने जो चर्चा कर रहे थे, जो प्रमुखतः जो अब्दुल कलाम के बचपन के द्वारा जो बहुत सारे विचारों को हम लोगों ने चर्चा कर चुके हैं। जो पहले जो उनके सादगी के बारे में, जो सरल था, और इसके साथ साथ जो धर्म सहिष्णुता, और जो बाद में मिलजुल कर रहना और पुस्तकें पढ़ना, जो इन बातों के संबंध में हम लोगों ने जो चर्चा कर चुके हैं। जो अब्दुल कलाम ने, जो इनका जन्म हुआ था कि जो तमिलनाडु के रामेश्वरम में, जो कब हुआ था इनका जन्म, जो 15 अक्टूबर 1931 को हुआ था। और जो इनके पिता का नाम था जैनुलाब्दीन, माता का नाम था आशियम्मा। जो ये भी कह चुके हैं कि अब्दुल कलाम का जो पिता जो है, जो उनका जो कोई औपचारिक शिक्षा नहीं प्राप्त हुआ था, इसके साथ साथ वो धनी व्यक्ति भी नहीं थे, इसके बावजूद वो बुद्धिमान थे। और ये भी कह चुका है कि जो उनके जो अब्दुल कलाम के जो परिवार को, उनके माता पिता को वहाँ के तमिलनाडु के रामेश्वरम जो है वहाँ के प्रांत में एक आदर्श दंपति के रूप में देखा करता था या देखा जाता था। मैं कई बच्चों में से एक था, कलाम कह चुके हैं उनके बचपन के बारे में, कई बच्चों में से एक था। घर में बहुत बच्चे थे, उनमें से कलाम भी एक है। लंबे चौड़े सुंदर माता पिता के एक छोटा सा कद वाले जो साधारण सा दिखने वाला जो बच्चा था, वो भी जो हम लोगों ने जो जान चुके हैं। जो हम लोगों ने उन दिनों में वे लोग कहाँ रहते थे, पुश्तैनी घर। पुश्तैनी घर कहाँ थे, पुश्तैनी घर रामेश्वरम में जो मस्जिद वाली गली में थे। और जो ये पुश्तैनी घर ईंट चूने पत्थर ईंट चूने व पत्थर के द्वारा बना गया जो बहुत बड़ा पक्का घर था या मकान था। जो मेरे पिता, उनके पिता जो कैसे व्यक्ति थे, आडंबरहीन व्यक्ति थे, लेकिन जो उनके घर में जो आवश्यक है ना, सभी अनावश्यक चीज़ों से वो दूर रहते थे, लेकिन आवश्यक चीज़ें समुचित मात्रा में जो उनको उनके घर में मिलते थे या सुलभता से प्राप्त होते थे। जो अब्दुल कलाम ने इन्हीं कारण से कहा दिया है कि वास्तव में मेरा बचपन जो कैसा बीत चुका था, जो उन्होंने कहा दिया है निश्चिंतता एवं जो सादगी से मेरा बचपन बीत चुका था। ये दोनों दृष्टिकोण से, भौतिक एवं मानसिक दोनों दृष्टिकोण से सरलता से इनके बचपन बीत गए थे। जो अब्दुल कलाम ने यह भी कहा दिया है कि मैं प्रायः जो अपने जो माँ के पास ही ज़्यादा समय बिताते थे, जो घर में रसोई घर में नीचे बैठकर खाना खाया करते थे। माँ ने क्या करते थे कि उनको खाने में क्या क्या शामिल होती थी, ये प्रश्न को याद रखना। जो उन्होंने कहा दिया है नीचे बैठकर खाना खाया करते थे। माँ उनके सामने केले का पत्ता बिछाती थी, उस पर चावल सुगंधिता एवं स्वादिष्ट सांभर डालते थे, और इसके साथ साथ घर में बना अचार और ताजी नारियल की चटनी उनके खाने में मिलती थी खाने को। जो उन्होंने ये भी कहा दिया है कि प्रतिदिन प्रतिष्ठित शिव मंदिर रामेश्वरम जो इसलिए प्रसिद्ध है, प्रतिष्ठित शिव मंदिर होने के कारण ही जो प्रसिद्ध है। रामेश्वरम में ये मंदिर जो उनके घर से 10 मिनट का पैदल रास्ता था। जो जिस इलाके में अब्दुल कलाम रहते थे वहाँ मुस्लिम बहुलता ज़्यादा थी, मुसलमान लोग ज़्यादा थे, लेकिन वहाँ कुछ हिंदू परिवार भी थे। वे लोग जो मुसलमान परिवार या पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे, इसलिए उन्होंने कहा दिया है कि धर्म सहिष्णु था।
जो मुसलमान और हिंदू दोनों कुल मिलके रहते थे। इस बात को भी उन्होंने याद करके बता दिया है। और जो उन्होंने ये भी कहा दिया है कि जो मिलजुल कर रहते थे, जो हमारे इलाके में जो जहाँ अब्दुल कलाम रहते थे उस इलाके में एक पुराने मस्जिद थे, जो उस मस्जिद को उनके पिताजी जैनुल आबदीन ने रोज़ भी शाम को कलाम को नमाज पढ़ने के लिए अपने साथ ले जाते थे। रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी कौन थे? पक्षी लक्ष्मण शास्त्री और उनके पिताजी जैनुल आबदीन, उन दोनों में गहरी दोस्ती थी। जो आध्यात्मिक विचारों पर, उन दोनों ने आध्यात्मिक विचारों पर चर्चा ये करते रहते थे ನೋಡಿ, ಅವರಿಬ್ಬರು ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ಸು, ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। और जब मैंने प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तब पिताजी से अब्दुल कलाम ने पूछा नमाज की प्रासंगिकता। ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೆಳೆದಾಗ ಇವರು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ, नमाज की प्रासंगिकता के बारे में प्रश्न पूछा। तब पिताजी ने कहा, देखो बेटा, जब तुम नमाज पढ़ने बैठते हो तब तुम्हारा शरीर इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो और इसमें धन दौलत आयु जाति पंथ आदि कोई भेदभाव नहीं पड़ता। ನೀನು ನಮಾಜ್ಗೆ ಕೂತಾಗ ಸೊ ಇಲ್ಲಿ ಜಾತಿ ಧರ್ಮ पंथ श्रीमंत बड़वा सुंदर कुरूपी इस तरह की भेदभाव की भावना को भूल देना चाहिए, ये सभी एक ही होती है। ऐसी भावना को नमाज की प्रासंगिकता के बारे में कलाम को पिताजी ने समझाया। आगे जो उन्होंने ये भी कहा है, मुझे याद है पिताजी की दिनचर्या, जो पिताजी की रूटीन वर्क दैनंदिन कार्य कब से शुरू होती थी, उन्होंने बता दिया है सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ पौ पठना मीन्स क्या है? ಬೆಳಗಿನ ಜಾವ, ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೆ ನಾನು। सो ಬೆಳಗಿನ ಜಾವ, सो पौ पढ़ने के पहले शुरू होती थी। सुबह 4 बजे उठकर नमाज पढ़ने के बाद जो उनके पिताजी ने कहाँ जाया करते थे, उनके नारियल के बाग को चले जाते थे। वो तो घर से करीबन जो 4 मील दूर था, जो वह पिताजी जो पैदल चलकर ही जाते थे और वहाँ से आते वक्त दर्जन भर नारियल को कंधे पर लिया आया करते थे। इसके बाद ही जो उनको नाश्ता वगैरह जलपान आदि मिलते थे, ये भी उन्होंने कह दिया है। आगे जो उन्होंने कहा कि मैंने अपने जो पिताजी को जो उन्होंने क्या करता था, पीछा करता था। जो विज्ञान एवं प्रौद्योगिकी के सारी जिंदगी जो पिताजी की बातों को अनुसरण करते थे। ನೋಡಿ, ಇವರು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ MTech ಅಂದರೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಓದಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ತಂದೆಯವರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲೇ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। सो और अनुसरण करते थे और जो उन्होंने जो उसको अनुसरण करने की कोशिश भी करते थे। और इसके साथ साथ मैंने जो उन्होंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया और ऐसी कोई ताकत हमारे पीछे है, ये उन्होंने समझने का प्रयास करते थे। शक्ति ज़रूर है जो हमारी जो भ्रमा और दुख विषाद देन नेक्स्ट आगे उन्होंने ये भी कह दिया है कि असफलता इसको छुटकारा दिलाने वाला कोई एक ताकत हमारे पीछे है। ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಭ್ರಮೆ ಮತ್ತು ಚಿಂತೆ ವಿಷಾದ ದುಃಖ ಸೋಲು ಇವುಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಏನೋ ಒಂದು ರೀತಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅನ್ನೋನ್ ಪವರು ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ಸೊ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಅವ್ರು ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। जब पिताजी ने इसके बाद लकड़ी से नौकाएं बनाने का काम शुरू किया, ಲಕಡಿ ಸೆ ನೌಕಾಯೆ ಕಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ದೋಣಿಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಜೈನುಲ್ ಆಬ್ದೀನ್ ಶುರು ಕಿಯಾ।
जब उस समय मैं जो अब्दुल कलाम कितने साल का लड़का था? 6 साल का लड़का था। लेकिन ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी या सेतुकराई भी कहते हैं उसको, रामेश्वरम से धनुषकोडी तक तीर्थ यात्रियों को ले जाना, ले आने का काम में ये नौकाएं काम में आती थी। इस तरह की नौकाओं को बनाने का काम उन्होंने शुरू किया। ये का स्थानीय ठेकेदार मीन्स क्या है? जो ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಂತ ಕರೀಬೋದು ಅವ್ರನ್ನ ಬೇಕಾರೆ, ಅಥವಾ ಏಜೆಂಟ್, ಅಥವಾ ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಆ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಸ್ಥ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ। ठेकेदार जो उनका नाम था अहमद जलालुद्दीन, मरीबार्दो, अहमद जलालुद्दीन जो है, जो उन्होंने जो ऐसा एक व्यक्ति है अहमद जलालुद्दीन, एक स्थानीय ठेकेदार है। उनके साथ जो पिताजी ने कुल मिलके दोनों ये लकड़ी से नौकाएं बनाने का काम शुरू किए। और बाद में अहमद जलालुद्दीन की जो साथ मेरी बड़ी बहन, कलाम के बड़ी बहन कौन है? जोहरा, अंडरलाइन दैट। जो बड़ी बहन जोहरा के साथ, जो कलाम के बहन जोहरा के साथ इनका विवाह हो चुका था या शादी हो चुकी थी। जो इन्हें नौकाओं को जो आकार नौकाओं को कैसे बनाते हैं, किस तरह होती हैं, इसको जो बहुत गौर से तीक्ष्ण दृष्टि से अब्दुल कलाम ने देखा करता था। जो पिताजी का कारोबार मीन्स क्या है? मैंने बोल दिया था व्यवहार, जो काफ़ी अच्छी तरह से चल रहा था। एक दिन ऐसी एक घटना हुई जो उन्होंने बता दिया कि जो उस समुद्र पर 100 मील घंटे हर घंटे में 100 मील की जो रफ्तार में जो क्या हो गई, समुद्र पर हवा बह गई, या हवा बही या जो उसको बोलते हैं तूफान आ गई। तूफान मीन्स क्या है? चंडमारुತ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು। ಸೊ ಆ ಸಮುದ್ರದ ಮೇಲೆ ವಾಯುಭಾರ ಕುಸಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ, ದಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೈಕ್ಲೋನ್। ಆ ರೀತಿಯಾಗಿ ವೇಗವಾಗಿ ಆ ಸಮುದ್ರದ ಮೇಲೆ ಗಾಳಿ ಬೀಸಿದಾಗ ಅಲೆಗಳು ಜೋರಾಗಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ್ಬಿಡ್ತು। जो प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में क्या हो गया? सेतुकराई के कुछ लोग और अब्दुल कलाम के पिता की नौका जो क्या हो गई, समुद्र में डूब गई। डूब जाना मीन्स मुड़गोगोदो ಅಂತ ಅರ್ಥ। जो यह बह गई, जो उसी में जो पाम्बन, जो नेम ऑफ ए प्लेस पाम्बन का वो ब्रिज भी टूट गया, जो टूट जाना मुर्दोगोदो। और इसमें अनेक यात्रीगण, ट्रेन में आने वाली यात्रीगण भी दुर्घटनाग्रस्त होकर वे भी जो क्या हो गए, जो डूब गई, उसमें चली गई। मैंने सिर्फ उस समय तक जो उन्होंने कलाम ने कहा दिया है, उस समय तक मैं केवल जो समुद्र की खूबसूरती को मात्र ही देखा था, लेकिन अब जो मैंने समुद्र की इस रौद्रावतार को देखकर क्या हो गया, मैं तो अतप्रद हो गया। अतप्रद मीन्स क्या है? ಕೈ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಅರ್ಥ। ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬೇಸರ ಮಾಡ್ಕೊತಕ್ಕಂಥದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಹಿಂದಿನ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಸೊ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡೋಣ। ಸೊ जब मैं जो काफ़ी उम्र में जो काफ़ी फ़र्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए। देखो अंडरलाइन दैट सेंटेंस, जो काफ़ी उम्र मीन्स क्या है? आयु। उम्र ಅಂದರೆ ವಯಸ್ಸು ಅಂತ ಅರ್ಥ, उम्र आयु। सो आयु में फर्क मीन्स क्या है? ವ್ಯತ್ಯಾಸ। ಸೊ ಫರ್ಕ್ ಅಂದರೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು।
आयता। फ़र्क होने के बावजूद भी जो क्या है, अहमद जलालुद्दीन, जो अहमद जलालुद्दीन जो कलाम के क्या बन गए, अंतरंग मित्र बन गए। अंडरस्टैंड? सो नोडी, अंतरंग मित्र, सो क्लोजेस्ट फ्रेंಡ್ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ರಂತೆ। ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯರು ಅಂತ ಅರ್ಥ। सो अंतरंग मित्र बन गए। सो एक और जो रिलेशन भी है और इसके साथ साथ फ्रेंड भी बन गए। ಆ ಕಡೆಯಿಂದ ಸೊ ಇವ್ರ ಅಕ್ಕನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇವರಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈ ರೀತಿಯ ಸಂಬಂಧ ಭಾವ ಒಂದು ಕಡೆಗೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆದರೂ ಕೂಡ ಕ್ಲೋಸೆಸ್ಟ್ ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಿಬಿಟ್ರಂತೆ, ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಬನ್ ಗಯೆ। मुझसे करीबन 15 साल बड़े थे। करीबन मीन्स क्या है, सुमाರು। जो कितने बड़े थे, 15 साल बड़े थे। ಸೊ ಇವ್ರಿಗಿಂತ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಂತೆ। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂಗಿಂತ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರು। वे 15 साल बड़े थे और मुझे आज़ाद कहकर पुकारा करते थे। सो अब्दुल कलाम को जो इन्हें जलालुद्दीन ने क्या कैसे पुकारते थे या किससे, आज़ाद नाम से पुकारते थे। आज़ाद ಅನ್ನೋ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೀತಾ ಇದ್ರಂತೆ। ಕಲಾಂಗೆ ಆಜಾದ್ ಅನ್ನೋ ಹೆಸರನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು ಜಲಾಲುದ್ದೀನ್। आज़ाद कहकर पुकारा करते थे। हम दोनों रोज़ाना शाम को दूर तक जो साथ घूमते जाया करते। जो देखो, हम दोनों जलालुद्दीन और कलाम दोनों समुद्र के रेतीले तट पर, रेतीले तट ಅಂದರೆ ಮರಳು, ಸಮುದ್ರದ ಕಿನಾರೆ ಮರಳಿನ ಮೇಲೆ ಬಹು ದೂರ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಂತೆ। सो यानी साथ में जाया करते थे और इसके साथ ये घूमते थे। घूमना मीन्स तिरगोदू, सुತ್ತಾಡೋದು ಅಂತ। जाया करते हम जो मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते। देखो, अपने घर से, मस्जिद वाली घर से निकलकर रेतीले तट पर, रेतीले तट ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಆಗಲೇ, ಆ ಮರಳು ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥ ನದಿಯ ಕಿನಾರದಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ತುಂಬ ದೂರದವರೆಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। पढ़ते थे। मैं और जलालुद्दीन प्राय आध्यात्मिक विषयों पर बातें करते। जो जलालुद्दीन और मैं दोनों आध्यात्मिक विचारों पर, आध्यात्मिक ಸೊ ನೋಡಿ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ ಇವರು। ಸೊ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಚಾರಗಳು ಅಂದರೆ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು। सो धर्म के, रिलीजन और स्पिरिचुअल मैटर्स, उसके संबंध में विचार करते जाते थे, अदर ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಿದ್ವಿ। प्रसंगवश मुझे यह भी उल्लेख कर देना चाहिए, प्रसंगवश परिस्थिति के अनुसार जो कलाम ने इसको भी उल्लेख कर रहे हैं। उल्लेख करना मीन्स क्या है, सो ಇದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ, ये भी कहा देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते। देखो, पूरे इलाके, इलाके मीन्स क्या है, ब्लॉक, जो सारे ब्लॉक में ಅಂದರೆ ಇವರು ಇದ್ದಂಥ ಏರಿಯಾ ಯಾವುದೋ, सो मस्जिद वाली गली, जो वहाँ के प्रांत में, पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन मात्र ही अंग्रेजी पढ़ते थे। अंग्रेजी मीन्स क्या है, इंग्लिश ನೋಡಿ। ಸೊ ಈ ಎಂಟೈರ್ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷನ್ನು ಓದ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಯಾರಿಗೂ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। ಸೊ तुम लोगों को मालूम है जो उन दिनों में भारत गुलामी देश था। ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ಗುಲಾಮಿ ಭಾರತ ಆಗಿತ್ತು। ಇಂಗ್ಲೀಷ್ನವರು ಅಥವಾ ಬ್ರಿಟಿಷ್ನವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅವ್ರ ಭಾಷೆಯನ್ನು ಕಲಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಬಲ್ಲಂಥವ್ರು ಅಂದರೆ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ। जो वहाँ के हमारे इलाके में जो अंग्रेजी में लिख सकते, ಓದೋದಕ್ಕೆ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತಿತ್ತು। मैंने मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी को भी नहीं था। और जो मेरे परिचित, अपने परिचित या रिलेशन,
रिलेशन में कोई जलालुद्दीन के बराबर, जलालुद्दीन के समान और कोई शिक्षा ग्रहण करने वाला व्यक्ति नहीं था ನೋಡಿ. ಸೊ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಯಾರೂ ಕೂಡ ಇವರಷ್ಟು ಎಜುಕೇಷನ್ ಸ್ತರದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಜೋ ಕೋಯಿ ಶಿಕ್ಷಾ ಕೋ ಭಿ ನಹಿ वे लोगों ने नहीं लिया था, ಯಾರಿಗೂ ಅಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಪಡ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ, ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. और इन्हें बराबरी कोई नहीं था. और इसके साथ साथ उन्होंने ये भी कहा था कि उनके बराबर भावरी दुनिया के बारे में भी पता था. उनके बारे में उनकी तरह से भावरी दुनिया मीन्स क्या है? वर जगत्तु इट इज कॉल्ड जनरल नॉलेज. ಸೊ ನೋಡಿ, ಹೊರ ಜಗತ್ತು ಜನರಲ್ ನಾಲೆಡ್ಜನ್ನು ಕೂಡ ತಿಳ್ಕೊಂಡಂಥವ್ರು ಇವರಿಗೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿರೋರು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇರಲಿಲ್ಲ. जो उनके बराबर कोई शिक्षा ग्रहण करने वाला व्यक्ति नहीं था और उनके बराबर जनरल नॉलेज को भी किसी ने ना प्राप्त की थी. जो इसलिए उन्होंने कहा दिया प्रसंगवश, ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಷ್ಟೇ, ಇದರಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಗಳು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಸೊ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಮತ್ತೆ ಸ್ಟ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. जो बावजूद मुझे दुनिया के बराबरी पता था, जो जलालुद्दीन मुझे हमेशा ऐसे व्यक्तियों से यानी हमेशा शिक्षित व्यक्तियाँ, जलालुद्दीन इन्हीं कारण से कलाम को ऐसे व्यक्तियों के साथ ಮುಲಾಕಾತ್ करवाते थे ನೋಡಿ. ಸೊ ಜಲಾಲುದ್ದೀನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂಗೆ ಎಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೊತೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸ್ತಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಯ, अंडरस्टैंड, शिक्षित व्यक्तियों के साथ उनके मुलाकात करते थे. ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೊತೆ ಇವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಸೊ ಅವರಂತೆ ಇವರಾಗಲಿ ಅಂತ, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಸೊ ನಾವೀಗ ನೋಡ್ತೀವಿ ನೋಡಿ, ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಯಾವ ಬೆಂಚಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಲಾಸ್ಟ್ ಬೆಂಚ್, ದಡ್ಡ ಹೋಗಿ ಲಾಸ್ಟ್ ಬೆಂಚಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ಯಾ, ಫಸ್ಟ್ ಬೆಂಚಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ನಾಲೆಡ್ಜನ್ನು ಪಡ್ಕೊಳೋದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೋಬೇಕು, ಅದು ಒಂಥರ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಸೆಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ. ಸೊ ಅದೇ ಥರನೇ ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿयों के साथ जो और इसके साथ साथ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕೋಸ್ ಅಂತಂದರೆ ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಆವಿಷ್ಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕೋಸೆ. ಅದೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ समकालीन साहित्य उस काल के लिटरेचर, ಸಾಹಿತ್ಯ ಮೀನ್ಸ್ ಲಿಟ್ರೇಚರ್. ನೋಡಿ, ಕಲಾಂಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಬ್ಯಾಕ್ ಸಪೋರ್ಟ್ ಆದರೆ ಇವರು ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅವರು ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಅಂತ ಕರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧ ಬೇರೆ ಪ್ರಶ್ನೆ, ಆದರೆ ಅಂತರಂಗ ಮಿತ್ರ ಅಂತ ಯಾಕೆ ಕರೆದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರಣಗಳಿಂದ अब्दुल कलाम को जो उन्नत शिखर की ओर ले जाने के लिए उन्होंने अच्छी तरह से जो क्या कर दिया था, जो बेसमेंट डाल दिया था. ಇವರು ಉನ್ನತ ಶಿಖರಕ್ಕೆ ತಲುಪೋದಕ್ಕೆ ಬೇಸ್ಮೆಂಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋದಂಥವರು ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಕಲಾಂ ಅವ್ರನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶಿಕ್ಷಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೊತೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆವಿಷ್ಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ, ಇನ್ವೆನ್ಷನ್ ಬಗ್ಗೆ ಸೈನ್ಸ್ ಇನ್ವೆಂಟರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಮತ್ತು ಆ ಕಾಲದ ಲಿಟ್ರೇಚರ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾ विज्ञान सो मेडिसिन साइंस और मेडिकल साइंस के संबंध में जो उन्होंने उपलब्धियों के बारे में बताते रहते. जो ऐसी मेडिकल साइंस इसके बारे में जो उनके दिमाग में ऐसी विचारों को भरना चाहते थे. ಇಂಥ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವ್ರ ಮೈಂಡಲ್ಲಿ ತುಂಬತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. और जो उन्होंने ये भी कहा दिया है कि यहाँ से जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का जांच कराया, जो वहीं से
जो देखो अब्दुल कलाम को वही से, मतलब है कि छोटी बचपन से ही या छोटी आयु से ही उन्होंने जो क्या कर दिया, अब्दुल कलाम को सीमित ದಾಯಿರೆ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೀಮಿತ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ, ನಾವು ಒಂದು ಸ್ಟಿಕ್ಕರ್ನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಒಂದು ಏರಿಯಾ. ಸೊ ಆ ಏರಿಯಾದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಏರಿಯಾಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಬಿಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? ಹೊರ ಜಗತ್ತು, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಸೊ ಆ ಜಗತ್ತಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಂದ್ರೆ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಬಾವಿ ಕಪ್ಪೆ ಆಗಿದ್ರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಮು, ಈಗ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟರು ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ. ಕಪ್ಪೆ ಅಂತಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಅವ್ರ ನಾಲೆಡ್ಜು ಸೀಮಿತವಾಗಿತ್ತು. ಸೊ ಇನ್ನು ವಿಶಾಲವಾದಂಥ ನಾಲೆಡ್ಜ್ ಕಡೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಯಾರು? ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್. ऐसी बातों को सीमित दायरे से बाहर निकाल कर कई नई दुनिया का बोध कराया. नई दुनिया, ಹೊಸ ಪ್ರಪಂಚದೆಡೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. मेरे बाल्यकाल से जो बाल्यकाल में पुस्तक एक दुर्लभ वस्तु थे. अंडरलाइन दट सेंटेंಸ್ ನೋಡಿ. ಈಗ ಮೂರನೇ ಪಾಯಿಂಟಿಗೆ ಬಂದ್ರು ಅವರು. ಏನು? ಸೊ ಮೇರೆ ಬಾಲ್ಯಕಾಲ ಸೆ ಪುಸ್ತಕ. ಸೊ ಪುಸ್ತಕ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ? ಪುಸ್ತಕನೇ. ಪುಸ್ತಕ ಏಕ್ ದುರ್ಲಭ ವಸ್ತು. ಅಂದರೆ ದುರ್ಲಭ ಮೀನ್ಸ್ ಲಭ್ಯ ನಾವನೇವಾಲ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಪುಸ್ತಕ ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಪಡ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ. ನಮಗೆ ನೆನಪಿದೆ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ, ನಾವು ಫಸ್ಟು ಸೆಕೆಂಡು ಥರ್ಡು ಫೋರ್ತ್ ಓದೋವಾಗೆಲ್ಲ ಪುಸ್ತಕ ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋದು? ಸೊ ಇಂದಿನ ನಮ್ಮ ಸೀನಿಯರ್ಸ್ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಗಿದೆ ತಡ ಅವ್ರಿಗೊಂದು ನಮಸ್ತೆ ಹಾಕಿ ಅವ್ರದ್ದು ಪುಸ್ತಕ ಇಸ್ಕೊಂಬರೋದು. ಹಿಂಗಿತ್ತು ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕಾಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಬಾಲ್ಯಕಾಲ ಸೆ ಪುಸ್ತಕ ಏಕ್ ದುರ್ಲಭ ವಸ್ತು ಕಿ ತರ ಹುआ करती थी. जो हमारे यहाँ स्थानीय स्तर पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी. ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏಕ यहाँ पुस्तक दुर्लभ वस्तु थे जैसे जो हमारे इलाके में ಇವರಿದ್ದಂಥ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇಲಾಖೆ में एक ಸ್ಥಾನೀಯ ಸ್ತರ ಅಂದರೆ ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಇವರಿದ್ದಂಥ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ स्तर में एक पूर्व ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಅಂದರೆ ಮುಂದೆ ಅವರು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟಗಾರರು ಆಗಿದ್ದರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಏನಕ್ಕೆ? ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದವನ್ನು ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ಧೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಬೇಕಾದ್ರೂ ಕರೀರಿ. जो उसका नाम था STR ಮಾಣಿಕ್ಯಂ. ಮರಿಬಾರ್ದು ಇವ್ರ ಹೆಸರನ್ನ, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಉಗ್ರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕೌನ್ ಥಾ ಕೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ जो पुस्तक दिलाने वाला व्यक्ति कौन था प्रश्न ಕೇಳ್ಬೋದು. स्थानीय व्यक्ति उसका नाम था STR मणिकम का एक निजी पुस्तकालय था. एक निजी पुस्तकालय, ಅವ್ರ ಹತ್ರ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿ ಇತ್ತಂತೆ. निजवाग्लू ಕೂಡ ಒಂದು लाइब्रेरी तो पुस्तकालय था जो उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया. जो उन्होंने ही STR माणिक्यम ने ही जो अब्दुल कलाम को प्रोत्साहित कर दिया पढ़ने के लिए, ज़्यादा पढ़ने के लिए प्रेरित करना, प्रेरणा देना, उत्साह बढ़ाना या प्रोत्साहन देना. ऐसे जो STR माणिक्यम ने ही अब्दुल कलाम को प्रोत्साहित किया. जो आगे उन्होंने कहा है कि मैं अक्सर जो हमेशा उनके घर से जो पढ़ने के लिए किताबें ले जाया करता था. अक्सर हमेशा मैंने उनके घर से पढ़ने के लिए किताब ले जाते थे. और ಮನೆಯಿಂದ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಎರವಲು ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ಸಾಲವಾಗಿ, ಸಹಾಯವಾಗಿ ಪಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಪಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಓದಿ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸೊ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಕೂಡ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಇಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ, STR माणिक्यम. सो यहाँ हम लोगों ने देखते हैं इन सारे लोगों ने अब्दुल कलाम को प्रोत्साहित किया था आगे बढ़ने के लिए. जो आगे कहते हैं, दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल्य जीवन पर गहरा असर पड़ा. दूसरे जिस व्यक्ति और दूसरे एक और अहमद जलालुद्दीन
और एस.टी.आर. माणिक्यम और इसके अलावा दूसरे और एक व्यक्ति ने अब्दुल कलाम के ज्ञान को और भी बढ़ा दिया था। उस व्यक्ति का नाम भी बता रहे हैं। देखो, वो मेरे चचेरे भाई शमसुद्दीन, कलाम के चचेरे भाई शमसुद्दीन, मरीबार्दो शमसुद्दीन, शमसुद्दीन अब्दुल कलाम के चचेरे भाई। चचेरे भाई मीन्स क्या है? कजिन ಅಂತ ಅರ್ಥ। ಸೊ ಕಜಿನ್ ಚಚೇರೆ ಬಾಯಿ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಗ ದೊಡ್ಡಪ್ಪನ ಮಗ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಹಂಗೆ। मेरे चचेरे भाई शमसुद्दीन, शमसुद्दीन थे। वो रामेश्वरम में अकबरों के एकमात्र वितरक थे। जो चचेरे भाई शमसुद्दीन रामेश्वरम में अकबरों के एकमात्र वितरक। अकबर मीन्स क्या है? ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್। ನೋಡಿ ಮರಿಬಾರ್ದು, ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಅಕ್ಬರ್ ಬರ್ತವೆ। ಈ ಅಕ್ಬರ್ ಅಂದರೆ ರಾಜ, ಕಿಂಗ್, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಈ ಅಕ್ಬರ್ ಅಂದರೆ ಸೊ ಎರಡನೇ ಅಕ್ಬರ್ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿ, ಇದು ಅಕ್ಬರ್ ಅಂದರೆ ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಅಕ್ಬರ್ ಅವನಿಗೆ ಏಕಮಾತ್ರ ವಿತರಕ್ತೆ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಏಜೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಂತೆ ಯಾರು? ಶಮಸುದ್ದೀನ್। ಎಲ್ಲಿ? ರಾಮೇಶ್ವರಮ್ಮೆ। जो अकबर उनके एकमात्र वितरक थे। अकबर कहाँ से आती थी? ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ರಾಮೇಶ್ವರಂಗೆ ಅಂದರೆ रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन में पहुंचते थे। कहाँ से? रामेश्वरम स्टेशन पर पहुंचते थे कि जो पाम्बन से आती थी। पाम्बन ಆಗಲೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಸೊ ಪಾಂಬನ್ ನೇಮ್ ಆಫ್ ಎ ಪ್ಲೇಸ್, ಆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಪಾಂಬನ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಂತ ಕರಿತಾ ಇದ್ರು। ಸೊ ಪಾಂಬನ್ ಸೆ ರಾಮೇಶ್ವರಂ ಆತಿ ಥಿ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಜೋ ಸುಬಹ ಕಿ ಟ್ರೈನ್ ಮೇ, ಬೆಳಗಿನ ಟ್ರೈನ್ನಲ್ಲಿ ಸೊ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಸು। ಅವುಗಳನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂದರೆ ಪಡ್ಕೊಂಡು ಅವನ್ನ ಇವರು ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು। ದಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರು, ಏಜೆಂಟು, ಯಾವುದಾರ ಕರೀಲಿ, ವಿತರಕರು ಅಂತಲೂ ಬೇಕಾದ್ರೂ ಕರಿಬೋದು। पाम्बन से आती थी। इन अकबर एजेंसी को अकेला शमसुद्दीन ही चलाते थे। इन अकबर की एजेंसी को शमसुद्दीन अकेला ही चलाते थे। अकेला ಒಬ್ಬಂಟಿಯಾಗಿ ಯಾರನ್ನೋ ಸಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಡಂಗೆ ಇವರೊಬ್ಬರೇನೆ। किसने? शमसुद्दीन मात्र ही चलाते थे, इन्हें अकेला ही चलाते थे। रामेश्वरम में अकबरों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी। उन दिनों में रामेश्वरम में अकबरों की प्रतियां मीन्स कितना? ಕಾಪೀಸ್। ಎಷ್ಟು ಕಾಪೀಸ್ ಅಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೊ 1000 ಕಾಪೀಸು ಇಲ್ಲಿ ಖರ್ಚಾಗ್ತಾ ಇತ್ತಂತ ಅವತ್ತಿನ ಕಾಲಕ್ಕೇನೆ। 1000 की प्रतियां बिकते थे। ಸೊ 1000 ಕಾಪೀಸು ಖರ್ಚಾಗ್ತಾ ಇತ್ತು। ಬಿಕ್ನಾ मीन्स क्या है? ಸೇಲ್ ಆಗೋದು। ಬಿಕ್ನಾ ಅಂದರೆ बिकती थी। जो बचपन में मेरे 3 ಪಕ್ಕೆ ದೋಸ್ತ थे। ನೋಡಿ ಇದಲ್ಲದೆ ಇನ್ನು ಅವರು ಬಾಲ್ಯ ಜೀವನದ ನೆನಪುಗಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಮುಂದೆ जो बचपन में मेरे 3 ಪಕ್ಕೆ ದೋಸ್ತ थे। ಸೊ ಅವ್ರಿಗೆ 3 ಜನ ದೋಸ್ತಿದ್ರಂತೆ। 3 ದೋಸ್ತ थे। ಸೊ 3 ಗೆಳೆಯರು, 3 दोस्त थे। बचपन के दोस्त मरीबार्ದು, ಇದು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು, ಅಂಡರ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು। पक्के दोस्त मीन्स है क्लोज फ्रेंड्स। दोस्त थे। एक तो रमानंद शास्त्री, सो उनमें से एक है रमानंद शास्त्री, रमानंद शास्त्री, और दूसरा अरविंदन, और जो और शिव प्रकाश। ये तीनों पक्के दोस्त से बाल्य ಗೆಳೆಯರು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಚಡ್ಡಿ ದೋಸ್ತ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ, ಹಂಗೆ ಆ ದೋಸ್ತ್ ಗೆಳೆಯರು ಯಾರ್ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ರಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ನು, ಶಿವಪ್ರಕಾಶ್। ये 3 पक्के दोस्त थे। तीनों ही ब्राह्मण परिवार से थे। ये तीनों दोस्त जो ब्राह्मण परिवार के थे। ನೋಡಿ ಇವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು, ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರ। ಈ ಮೂವರು ಕೂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ಸೇರಿದಂಥವರಾಗಿದ್ದರು। जो तीनों ब्राह्मण परिवारों से थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। रामानंद शास्त्री जो पक्षी लक्ष्मण शास्त्री उनके पिताजी के दोस्त लक्ष्मण शास्त्री के बेटा था।
ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಂದಿರದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪೂಜಾರಿ ಯಾರಿದ್ರು? ಸೊ ಅವ್ರ ಮಗ ಆಗಿದ್ರು रामानंद शास्त्री। और दूसरा अरविंदन, सो दूसरा दोस्त है अरविंदन और शिव प्रकाश। जो अलग अलग धर्म, अलग अलग धर्म, देखो अलग अलग धर्म, ಅವರೇ ಬೇರೆ ಧರ್ಮ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮ, ಇವರು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಧರ್ಮ, अलग अलग ಧರ್ಮ ಪಾಲನ್ ಪೋಷಣ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಡಿಫ್ರೆಂಟು, ಅವ್ರದ್ದೇ ಒಂದು ಕಲ್ಚರು ಅಥವಾ ಅವ್ರದ್ದೇ ಒಂದು ಲೈಫು, ಇವ್ರದ್ದೇ ಒಂದು ಲೈಫು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಪಾಲನ್ ಪೋಷಣ್ ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಸಮಯ ಇರಲ್ಲ, ಇವರೊಂಥರ ಅವರೊಂಥರ ಇರ್ತಾರೆ। ಜೋ ಪಢಾಯಿ ಲಿಖಾಯಿ ಕೋ ಲೇಕರ್, ಸೊ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಲೇಕರ್ इनमें हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। ನೋಡಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಓದೋದ್ರಲ್ಲಾಗ್ಬೋದು ಮತ್ತು ಧರ್ಮ ಜಾತಿ ಪಂಥ ಇವುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೂಡ ಸೊ ಅವೆಲ್ಲ ಏನು ಇವ್ರ ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇರಲ್ವಂತೆ, ಎಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದೇ ಮನೆಯವ್ರ ಥರ ನಾವು ಇದ್ವಿ, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಆ ಒಂದು ಭೇದ ಭಾವ ಸೊ ಧರ್ಮ ಅಸಹಿಷ್ಣುತೆ ಅನ್ನೋದು ಬರಲೇ ಇಲ್ಲ ನನಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಂಗಾಗಿನೇ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೊ ಅಲ್ಲಿನ ನೇಚರ್, ಅಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣದ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತೀವಿ। यही है अब्दुल कलाम के बचपन, जो इन्हीं कारण से अब्दुल कलाम ने कहा दिया है, एक ही शब्द में कहा दिया है, वास्तव में मैं कहूँगा मेरा बचपन निश्चिंतता एवं सादगी से बीता। ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ಜೀವನ ನಿಶ್ಚಿಂತೆಯಿಂದ ಸರಳವಾಗಿ ಕಳೆದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲ ಘಟನೆಗಳನ್ನು ಅವ್ರ ಜೀವನದ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು। ಸೊ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ತಂದೆ अब्दुल कलाम के पिता जैनुलाब्दीन, माता आशियम्मा, और इसके बाद जो उन्होंने कहा दिया है उनके अंतरंग मित्र जो अहमद जलालुद्दीन, और इसके बाद उनके चचेरे भाई शमसुद्दीन, और इसके साथ साथ जो पुस्तकें आदि देने वाला उनके गुरु के रूप में स्वीकार किया था STR मणिकम, और 3 दोस्त अरविंदन, रामानंद शास्त्री और शिव प्रकाश। इसके साथ मेरा बचपन बहुत खुशी के साथ बीत गया था। और आगे बढ़कर शिव प्रकाश रेलवे इलाके में एक इंजीनियर बन गया। जो रामानंद शास्त्री तो जो क्या किया, अपने वृत्ति को अपनाया। अरविंदन जो किसी एक नौकरी में चले गए। आगे मैं तो विज्ञान के क्षेत्र में मैं चला गया, ऐसे अब्दुल कलाम ने कहा दिया है। ನೋಡಿ ಮುಂದೆ ಇವರು ವಿಜ್ಞಾನ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟು ಮುಂದೆ ಸಾಗುದ್ವಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಯಹಿ ಹೈ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್, ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್। ಸೊ ಓದಬೇಕಾಗತ್ತೆ, ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕಡೆಗೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು। ನಿಮಗಿನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನದಾಗಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಬೇಕು ಅಂದರೆ ಸೊ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗೈಡ್ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ देखिए http://www आगे दिया है, देखो। सो अब्दुल कलाम के इन्फॉर्मेशन को प्राप्त कर सकते हैं। ओके, थैंक यू चिल्ड्रंस। सो ओदಬೇಕು, ओके।